अचानक भयानक निखिलाची भेट झालेली आहे बघ. कसं आम्ही पण अचानक भयानक निघालो नाही, आता भेट झाली. कुठे जातो म्हणजे इथे झालं, जय विनायकला चाललोय, जरा मामाकडे गेलो. काढलेलं आहे आणि एक नंबर व्ह्यू वाटतोय मंदिराचा. आणि वरती मंदिरात गाणी वगैरे लावलेली आहेत. सिनेमॅटिक व्हिडिओ शूट वगैरे तुम्ही बघितलं असेल या मंदिराचा, एक नंबरच. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आपण आता निघालोय, म्हणजेच कुठे जातोय काय जातोय हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेलच, कळेलच. तर मी आता निघालोय, तयार झालो. आपल्यासोबत कोण कोण आहे सांगतो. दिदी आहे, दुर्वा आहे, त्याचबरोबर ईश्वरी आहे, काका आहे, त्याचबरोबर माझी छोटी बहीण सौरवी सुद्धा आहे. तर आम्ही आता निघालोय. म्हटलेलं कुठेतरी जाऊया. पहिला मला माझ्या मामाकडे जायचं आहे, त्या ठिकाणी मामाच्या आईला वगैरे बघायचं आहे. तिथून मग कुठे जाऊया काय जाऊया ते ठरवूया आपण. तर आम्ही आता संध्याकाळी निघालेलो आहोत. तर आजच्या बाईकवरून जायचं आहे आपल्याला, 2 बाईक आहेत. तर मित्रांनो, आम्ही आत्ता आलोय कळझोंडी फाट्यावरती. इथून आम्हाला आतमध्ये जायचं आहे. निवेंडीमध्ये माझा मामा आहे, तर इथे आपण आलोय आणि इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आम्ही आता इथे आलोय आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं. तर काका वगैरे मागे आहेत बाईकवरती, ते येत आहेत. ते आल्याच्या नंतर मग जाऊया पुढे, कारण त्यांना रस्ता माहीत नाही म्हणून आपण जरा त्यांना थांबलोय. डायरेक्ट इथेच येऊन व्हिडिओ केला, जास्त शूट करायला मिळालं नाही कारण गाडी चालवत होतो मी. आपला पाटा इकडे दुर्वा आहे, इकडे दिदी आहे. हे कुठे जाते तू? कुठे जाते? कुठे जाते? हा, मामाकडे जात आहे. मुंबईकर आहेस ना? मुंबईकर आहेस ना? मुंबईकर आहेस ना? मग तर येतात, त्यांची वाट बघतोय. आले आले, येत आहेत. आता आपण जायचंय आतमध्ये. इकडून हा, आधी बसू नको. मित्रांनो, आम्ही आता आलोय खाली मामाच्या इकडे आणि इकडे पूर्ण चेंज झालंय. म्हणजे 2 वर्षांनी, मी खरं तर 2 वर्षांनी इकडे येतोय. आणि हे पूर्ण संपूर्ण हे पटांगण वगैरे पहिलं काही नव्हतं इकडे, हे सगळे चेंज झालंय पूर्णपणे. हा, सावकाश चल. अचानक भयानक, त्यांना सांगितलेलं पण नाही आम्ही येतो बितोय काय, आणि अचानक आलेलं आहे आम्ही. घे चहा घे. नाही नाही, आत्ताच आलेलो. चहा पितोय आता आम्ही. आणि मोबाईल ठेवू इथे, मोबाईल ठेवू. तर आत्ता इथे आलोय मामाकडे आणि मामाच्या आईला सुद्धा खूप दिवस बघायला यायचं होतं नाही, आज आलेलो आहे मी. दीदी वगैरे सगळे आम्ही आलेलो आहोत. तर तिची तब्येत ठीक नसते, जर दाखवतो तुम्हाला. मामाची आई. हो, म्हणजे ओळखलं नाही मला तू? ओळखलंच नाही? कोण मी? कोण आहे मी? नाही ओळखलं? दर्शन, दर्शन. टाटा कर, टाटा कर, टाटा. हा हा, आमच्याकडे येते जाय, येते आमच्याकडे येते. चालेल, चल बाय, टाटा. हा हा, आम्ही चल, बाय बाय कर, बाय. काळजी घे. तुमच्या आईची कोण आहे? चल, आता आतमध्ये येत नाही, उशीर होतोय. चल, काळजी घे, चौका जा. चल, टाटा. काळजी कसली घ्यायची म्हणजे? म्हणून काय झालं? 2 वर्षांनी आलो मी. 2 वर्षांनी आलो, गणपतीत आलो होतो मागे. आम्ही दोघं आलो होतो ना. हा, कुक्कुट पालन करणार आहेत, पोल्ट्री फार्म. कोंबडी, कोंबडी कोंबडी, कोंबडी, काली कोंबडी, पांढरी कोंबडी. काली कोंबडी, पांढरी कोंबडी इथं. हा, एक कैवल्य. काय करतो दाखवला, मग तो व्हायरल करतो आता.
अरे दाखवतो युट्यूब वर दिसणार आता. ही मामी आमची. चला आता आम्ही निघालेलो आहे. टाटा. आमच्याकडे या लवकर. मग व्हिडिओ दाखवणार तुम्हाला आता. मग कुठे जात असता? हा मग सगळीकडे जात होता. आता निघालेलो आहे आम्ही. हे काय अचानक भयानक निखिलाची भेट झालेली आहे. बघ कसं आम्ही पण अचानक भयानक निघालो नाही. आता भेट झाली. कुठे जातो म्हणजे इथे झालं जय विनायकला चाललोय जरा मामाकडे गेलो. संध्याकाळचा व्ह्यू कसा मामाकडून जाऊन आणि बारकू दादा आहे. नमस्कार पहिल्यांदाच भेटलेला आहे. आणि तुमचं नाव? हा व्हिडिओ मध्ये बघत असतो सगळ्यांना मग कसे नाव माहित नाही. त्यांचं नाव मला माहित होतं. चला जावा सावकाश. होय होय होय. हा 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 स्वप्नपरी घेऊन फिरतो. चला रे जाऊ सावकाश. हा 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 तर काय योगायोग आहे आज तुमच्या नशिबात होतं सगळ्यांच्या त्याला भेटणं म्हणून आपलीकडे फेरी झाली. समजलं काय कधी असा सहज भेटत नाही तो. तर आता जाऊया पुढचा प्रवास आपला राहिलाय. पुढे जायचंय आपल्याला. फायनली आपण पोहोचलेलो आहे मंदिराजवळ. हा 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 बोट दिसणार आहे. हा काय आणि हे बघा एंट्री गेट आहे. इकडून आत जायचं आपल्याला. हा हा संध्याकाळचं वातावरण बघा काय वाटतं. एक नंबर वाटतं. तिकडे मंदिर आहे त्या साईडला. एंट्री केलेली आहे आम्ही मंदिरामध्ये. आतमध्ये गेट मध्ये एंट्री केलेली आहे. इथून चालत जायचं आहे. इथून दिवसाचं वगैरे सुद्धा फोटोशूट साठी खूप लोक येतात इकडे. आणि एक नंबर मंदिर आहे. मी खूप वेळा आलोय पण ब्लॉग पहिल्यांदाच शूट करतोय. आता इकडे आलोय मी. इथे फोटोशूटला खूप गर्दी असते दिवसाची. भारी म्हणजे व्ह्यू असा भारी वाटतो ना. एक नंबर वाटतो. इशू गाळाला पावडर आहे बघ. एक नंबर वाटतंय मित्रांनो. मंदिर बघा संध्याकाळ झालेली आहे आणि छान असं मंदिर आहे. इथे स्वस्तिक ओम स्वस्तिक काढलेलं आहे आणि एक नंबर व्ह्यू वाटतोय मंदिराचा. आणि वरती मंदिरात गाणी वगैरे लावलेली आहेत. सिनेमॅटिक व्हिडिओ शूट वगैरे तुम्ही बघितलं असेल या मंदिराचा. एक नंबर असतात व्हिडिओ. इकडे या इशू. तिकडे जायचं नाही. त्याला हात नाही लाव. इकडे मासे आहेत का बघूया आपण. याच्यामध्ये मासे आहेत का बघूया. दाखवतो चल. झाडं बिडं सुद्धा फुलझाडं वगैरे खूप आहेत. तुम्ही आला असाल तर माहितच आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये मासे बघा सुंदर मासे ते बघा. हे बघा छान मासे. हा तुम्ही सगळीकडे येता. सगळीकडे येता तुम्ही. कसे रंगीबेरंगी आहेत मासे बघा. हे बघा दाना त्यांना टाकायला काय नाही आपल्याकडे. हा बघा कसा आला. हे बघा हे बघा भारी आहे ना. मार मार मार. इकडे फोटो मारावा इकडे. हे बघ कशा आहेत बघ. किती आहेत बघ. हे बघ ईश्वरी जाऊ नको इकडे. हे आतमध्ये जायचं नाही. सगळे मासे एका झुंडने चालतात. हे बघा काय वाटतंय भारी वाटतंय. ए इशू हात नाही. हात टाकायचं नाही पाण्यात आतमध्ये. ये इकडे. हा बघा मंदिराचा व्ह्यू बघा काय आहे तो. आम्ही एकदम टायमिंगला आलोय मित्रांनो. इथे आरती सुद्धा आम्हाला मिळाले. तर चला आपण आरती अटेंड करूया आता. बाप्पाची आरती आपल्याला मिळते.
राम राम हरे हरे कृष्ण बाप्पा मोरया रे 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 संध्याकाळचा व्ह्यू बघा, काय गार थंडगार हवा सुटली आणि समोरचं वातावरण बघा, ढगाळ वातावरण भारी वाटते. आणि हे मंदिर इकडे काय लाइटिंग केलेलं आहे मंदिरावर, ते एक नंबर वाटतात. बाहेरून जरी रोडवरून तुम्ही बघितलं ना तरी सुद्धा खूप सुंदर दिसतं मंदिर. असं सुंदर मंदिर आणि आकर्षक मंदिर इथे जय विनायकाचं आहे. इकडे मारुती आहे, मारुतीची मूर्ती आहे. व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेत मंदिराची. ड्रोन उडवला येते बघा, अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करतायत. हे सुद्धा ब्लॉगर आहेत वाटतं मगाशी, कारण त्या काकी बोलत होत्या मगाशी ताई. त्या ड्रोन शूट चालू आहे त्यांचं आता. इथे मंदिराचं पूर्ण ड्रोन शूट करणार आहेत ते. तर आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आपण आता इथून निघालो, बाजूचं गार्डन वगैरे बघूया जरा. अशा पद्धतीने हे बघा गार्डन कसं आहे, मस्त आहे की, लय भारी जबरदस्त आहे. आणि भारी योगायोग आज अचानक भयानक आम्ही प्लॅन केलेला आणि यशस्वी झाला प्लॅन. मस्त आहे की, खूप भारी वाटतं. संध्याकाळचं वातावरण नाही, एक नंबरच वाटतं इकडे आलेलं आहे आम्ही ते. तर
चला आता जाऊया आपण. लाईट भारी वाटत आहेत ह्या, जबरदस्त वाटतंय. आता निघण्याची वेळ झालेली आहे, आपण निघालेलो आहोत आणि आता घरी चला. पार्टी कोण देणार आहे? पार्टी सोनूकडनं पार्टी. यांची मजा झाली आहे दोघींची है ना? मुंबईत वाटते मगाशी चला चला म्हणत होतो तेव्हा येत नव्हते दोघीतली एक पण, आणि आता त्यांना मजा वाटायला लागले, असं झालंय. अं? तर आता खंडाळ्यामध्ये आलो इथे शेवपुरी खायला. आम्ही शेवपुरी खाणार आहोत 3 जण, आणि तिकडे काका, सोनू आणि इशू आमची चायनीज भेल खातायत. आपण शेवपुरी खाऊया. आता शेवपुरी खातोय आम्ही इथे. बघा शेवपुरी आमच्या रेडी आहेत. सावकाश का? तिखट नाही ना? कसं आहे? एक नंबर. तर या शेवपुरी खाण्यासाठी यांचा मेनू आहे चायनीज भेल. हे 3 जण चायनीज भेलवाले आहेत आणि आम्ही शेवपुरीवाले 3 जण. आम्ही शेवपुरीवाले आहोत. हा म्हणजे तुझं बरं आहे, दोघी इकडचं पण खायचं तिकडचं पण खायचं होय ना? मला किती दिवस खायचे होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सगळीकडे जाऊन मामाकडे सुद्धा गेलो. आजीला बघायला जायचं होतं खूप दिवस आणि मॅनेज होत नव्हतं, तर जाऊन आत्ता आलोय वेळात वेळ काढून. आणि हे सगळेजण आले होते म्हणून जाऊन आलेलो. तिला बघून आलेलो. तिची तब्येत ठीक नसते, तुम्ही बघितलंच आजच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर तिकडून आम्ही एक जयविनायक मंदिरामध्ये जयगडला गेलो होतो. त्या ठिकाणी सुद्धा निसर्गरम्य वातावरण, संध्याकाळचं वातावरण एक नंबर होतं, मन प्रसन्न करणारं वातावरण होतं. तर अशा पद्धतीने आजचा हा व्लॉग झालेला आहे आणि आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ आलेली आहे. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.